नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आज आपण मानवी भूगोल या विषयातील टॉपिक नंबर 3मधील लोकसंख्या वाढ म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढ याच्यावर चर्चा करणार आहोत. ऐतिहासिक काळापासून जागतिक शास्त्रज्ञांना आव्हान देणारा प्रश्न म्हणजे लोकसंख्या वाढ आहे. आज जगात साधारणपणे दर मिनिटाला 144 बालकांची तर भारतामध्ये 48 बालकांची भर पडते. वाढत्या लोकसंख्येबरोबर जगामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची वाढ होत आहे. याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय विकासावरती होत आहे. वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न प्रामुख्याने विकसित व विकसनशील देशात भेडसावत आहे. लोकसंख्या वाढीने जगाच्या काही भागात विस्फोट स्वरूप धारण केले आहे. लोकसंख्या वाढ हा शब्द लोकसंख्येतील बदल या अर्थाने वापरला जातो. लोकसंख्या वाढ ही धन तथा ऋण देखील असू शकते. यावरून लोकसंख्या वाढ म्हणजे विशिष्ट कालावधीत झालेल्या लोकसंख्येतील बदल होय. हा बदल एकंदरीत लोकसंख्येत झालेला बदल व प्रतिशेकडा लोकसंख्येत झालेला बदल या पद्धतीने व्यक्त केला जातो. ऐतिहासिक काळापासून ते आजअखेर लोकसंख्येत कसा बदल झालेला आहे ते आपण पाहू. समोर दिलेला जो काही चार्ट आहे, टेबल आहे, ते जागतिक लोकसंख्येची वाढ याच्यावर आधारलेला आहे. या चार्टमध्ये इसवी सन पूर्व 10,000 पासून ते 2082पर्यंतचा अंदाजित लोकसंख्या वाढ किती होईल याच्यावर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. आता जर आपण या चार्टकडे जर पाहिलं तर आपल्याला एक समजून येईल की इसवी सन पूर्व 10,000च्या आधीचा जो कालखंड आहे, जो आपण काय म्हणतो कृषी शोधपूर्व कालखंड म्हणतो, या कालखंडामध्ये लोकसंख्या वाढ ही नगण्य स्वरूपात झालेली आहे. संपूर्ण जगामध्ये फक्त 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्या असू शकते, असा शास्त्रज्ञांनी काय केलेला आहे, अंदाज वर्तवलेला आहे. मग यामध्ये आधुनिक प्लाइस्टोसीन कालखंडात म्हणजे सुमारे काय आहे 10,000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी मानवाचे सध्याचे रूप विकसित झाले. त्याला होमोसेपियन बुद्धिमान मानव म्हटले जाईल. होमोसेपियन सुरुवातीचा कालखंड अश्मयुगाच्या म्हणजेच 5 लाख वर्ष ख्रिस्तपूर्व ते 4,000 ख्रिस्तपूर्व या नावाने ओळखला जातो. अश्मयुगात युरोप, सोव्हिएतमध्ये, आशियामध्ये मानवी वसाहती निर्माण झाल्या होत्या. अश्मयुगात मानव रानटी अवस्थेत जीवन जगत होता. अन्नासाठी तो पूर्णपणे वनस्पतीवर व जंगली प्राण्यांच्या शिकारीवर अवलंबून होता. प्राण्यांची पैदास किंवा कृषीतंत्र त्याला अवगत नव्हते. तो भटके जीवन जगत होता आणि त्यामुळेच काय झालेलं आहे, उच्च जन्मदर तसाच उच्च मृत्यूदर असल्यामुळे लोकसंख्येची फारशी वाढ या काळामध्ये झाली नाही आहे. त्यामुळे या काळामध्ये काय झालेलं आहे, फक्त 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत लोकसंख्या असू शकते. त्यानंतर आहे कृषी शोधोत्तर कालखंड, की ज्यावेळी शेतीचा काय झालेला आहे, शोध लागला आणि त्यामुळं माणूस एका ठिकाणी स्थिरावला गेला. मग नवीन माणसाने या काळात काय केलेलं आहे, तर शेती आणि पशुपालन व्यवसायाला सुरुवात केली होती, म्हणजेच तो एका ठिकाणी स्थिरावला. मग या काळामध्ये मध्य आशिया, आग्नेय आशिया, भारत, पश्चिम आशिया, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका या ठिकाणी राहत होता. सुमारे 7 ते 8,000 वर्षापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व 7,000 ते 8,000 वर्षापूर्वी मानवाने कृषी व्यवसायाला सुरुवात केली. तो स्थायी वसाहती करू लागला. यानंतरचा कालावधी जो आहे तो म्हणजे इसवी सन पूर्व 4,000 ते इसवी सन पूर्व 1,500. पृथ्वीच्या 14.8 कोटी चौरस किलोमीटर भूभागापैकी 5.2 कोटी चौरस किलोमीटर भूभागावर मानव व्याप्त असावा. त्यावेळी जगाची लोकसंख्या सुमारे 50 लाख असावी किंवा 2 कोटीपर्यंत असेल. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये नाईल नदीचे खोरे असेल किंवा भारतातील सिंधू नदीचे खोरे असेल, मेसोपोटेमियातील म्हणजेच इराक,
तैग्रिस, युफ्रेटिस खोरी आणि चीनमधील हो हँग हो या नदीच्या खोऱ्यामध्ये मानवी संस्कृतीचा उदय झाला होता. आणि त्या काळामध्ये काय लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात कृषी व्यवसायात गुंतली होती, व्यापारात गुंतली होती. आणि त्यामुळे काय आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात इथं लोकसंख्या ही वाढ आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा जो आहे कालखंड तो म्हणजे इसवी सन पासून म्हणजेच ख्रिस्त जन्मापासून ते 1650पर्यंतचा. आता या कालावधीमध्ये काय ख्रिस्त जन्माच्या वेळी जगाची लोकसंख्या ही 20 कोटी होती. तर इसवी सन 1650पर्यंत ही वाढ अत्यंत संथ गतीने होती. इसवी सन 1650मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. शेती, व्यापार, वाहतूक, नगरराज्ये, धर्मप्रसाराच्या आधारे मानवी संस्कृती आकारास आलेली होती. तरी देखील या कालखंडात लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदच होता. हा जो वाढीचा दर आहे तो म्हणजे 0.1% एवढाच होता. यानुसार या काळात लोकसंख्या वाढ ही स्थिर आणि अतिशय मंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर इसवी सन 1650 ते 1950, इसवी सन 1650 ते 1950 हा 300 वर्षाचा कालावधी आहे. या काळामध्ये जगातील लोकसंख्या, तिचे वितरण, तिची वाढ याबद्दल बरीच विश्वासार्ह अनुमाने आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये जगातील बहुसंख्य देशात 18व्या शतकात जनगणनेला सुरुवात झाली. 1650 नंतर 100 कोटीपर्यंतची मजल गाठण्यास सुमारे 200 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. इसवी सन 1850 साली जगाची लोकसंख्या 100 कोटी होती. लोकसंख्या वाढीचा वेग हा 0.4% इतका होता. इसवी सन 1850 सालानंतर जगात अनेक देशात औद्योगिक क्रांती घडून आली आणि त्यामुळे आर्थिक सुबकता लाभली. बऱ्याच देशात राहणीमानाचा दर्जा उंचावला. विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती, विशेषतः वैद्यकशास्त्रातील आधुनिक शोधामुळे मृत्यूदर घटला. परंतु जन्मदर जवळजवळ पूर्वी इतकाच किंवा अपेक्षितपेक्षा काय झालेला आहे वाढलेला होता. त्यामुळे लोकसंख्येची वाढ ही झपाट्यानं वाढत गेलेली आहे. इसवी सन 1850 ते 1930 या 80 वर्षाच्या कालावधीत जगाची लोकसंख्या 200 कोटीवर पोहोचली होती. इसवी सन 1950ला जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी वेग हा 1.10% इतका होता. समोरील ग्राफमध्ये हेच दर्शवण्यात आलेलं आहे की जगातील लोकसंख्या वाढ. आपण मागील चार्ट पाहिलेला आहे, टेबल पाहिलेलं आहे ते आकड्यामध्ये दर्शवलं होतं. तर आत्ता सध्या हे समोर आहे ते म्हणजे काय आहे ग्राफद्वारे दर्शवलेलं आहे. तर यामधून आपल्याला हे कळू शकतं की औद्योगिक क्रांतीनंतर आणि त्यानंतरच 20व्या शतकामध्ये म्हणजे 1950 नंतर लोकसंख्या वाढीचा वेग हा खूप मोठ्या प्रमाणात काय होत चालला होता, वाढत होता. जर 1950 ते 2001 दरम्यानची लोकसंख्या वाढ जर पाहिली तर 1950ला जगाची लोकसंख्या ही 250 कोटी इतकी होती. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली होती. या केवळ 37 वर्षाच्या कालावधीतच जगाची लोकसंख्या ही दुप्पट झाली. वाहतूक, संदेशवहनातील क्रांतिकारी शोधामुळे मानवी जीवनाची सुरक्षितता वाढली. शेती, उद्योगधंदे, कारखानदारी, वाहतूक यांच्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा काय झालेला आहे वापर करून विविध क्षेत्रामध्ये उत्पादनं वाढली गेली. आणि या काळातच लोकसंख्येची वाढ ही भयानकरित्या वाढत गेलेली आहे. जर याचा विचारच केला तर इसवी सन 1970 साली लोकसंख्या वाढीचा वार्षिक वेग सर्वाधिक म्हणजे 1.92 इतका होता. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी होती. 500 कोटी आणि त्या वर्षीच हे ठरवण्यात आलं की जागतिक लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि त्यानुसारच जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै म्हणून त्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे इसवी सन 1999 या 12 वर्षाच्या कालावधीमध्येच 600 कोटी लोकसंख्या झाली. म्हणजे 100 कोटींची
भर फक्त 12 वर्षामध्ये झाली. त्यानंतर इसवी सन 2012मध्ये 700 कोटी लोकसंख्या झाली. म्हणजे फक्त 13 वर्षात 100 कोटी वाढली. आणि जर आपण अंदाज जर वर्तवला तर 2025 साली जगाची लोकसंख्या ही 800 कोटीपर्यंत पोचणार आहे. तर इसवी सन 2050पर्यंत ही 1000 कोटी या दरम्यान पोचणार आहे. हे अंदाजित आपण वर्तवलेलं आहे. आणि त्यानंतर 2082 या वर्षी जगाची लोकसंख्या ही 1100 कोटीपर्यंत वाढणार आहे. समोर दिलेला जो काही चार्ट आहे किंवा टेबल, यामध्ये जागतिक लोकसंख्या वाढ आणि या लोकसंख्या दुप्पट होण्यास लागणारा कालावधी हे दर्शवण्यात आलेले आहे. लोकसंख्या हा गतिमान घटक आहे. स्थल, काल, सापेक्ष लोकसंख्येत सतत बदल होत असतात. नवाश्म युगात लोकसंख्या दर 1500 वर्षात दुप्पट झाली. त्यानंतर जागतिक लोकसंख्या दुप्पट होण्यास लागणारा कालावधी पुढीलप्रमाणे दर्शवलेला आहे. आपण जर विचार केला तर इसवी सन पूर्व 10,000च्या कालावधीपर्यंत जागतिक लोकसंख्या ही 50 लाखापर्यंतच होती. पण 50 लाखाची 50 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी 1500 वर्षे लागलेली आहेत. 1500 वर्षे म्हणजेच काय, इसवी सन 1650 साली जगाची लोकसंख्या ही 50 कोटी होती. त्यानंतर जर विचार केला इसवी सन 1850 साली ती 100 कोटी झाली. म्हणजेच लोकसंख्या दुप्पट होण्यास 200 वर्षे लागली. पुढील 80 वर्षाच्या कालावधीतच म्हणजे 1930 सालीच काय झालेले आहे, जगाची लोकसंख्या ही 200 कोटी झालेली आहे. म्हणजेच 80 वर्षामध्ये दुप्पट झालेली आहे. त्यापुढे इसवी सन 1975 साली जगाची लोकसंख्या ही 400 कोटी झाली. म्हणजे अवघ्या 45 वर्षामध्येच लोकसंख्या ही काय झालेली आहे, 200 कोटीची 400 कोटी बनलेली आहे. आणि अंदाजित आत्ता सध्या 2025पर्यंत 800 कोटी लोकसंख्या होईल असा अंदाज आहे. म्हणजेच 50 वर्षामध्ये 400 कोटीची 800 कोटीवर लोकसंख्या जाणार आहे. तर अशा पद्धतीनं लोकसंख्या आणि त्या लोकसंख्या वाढीचा वेग, त्यानंतर दुपटीचा वेग आपण पाहिलेला आहे. पहिल्यांदा जो काही लोकसंख्या दुप्पट होण्याचा जो कालावधी होता तो 1500 वर्षे इतका होता. त्यानंतर तो 200वरती आलेला आहे, 200 वर्षावरती, त्यानंतर 80 वर्षावरती, त्यानंतर 45 वर्षापर्यंत आणि त्यानंतर 50 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या ही काय झालेली आहे, दुप्पट होत चाललेली आहे. अशा पद्धतीने जागतिक लोकसंख्येची वाढ कशा पद्धतीने झालेली आहे त्या संदर्भात विविध तक्ते, ग्राफ याद्वारे आपण विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद.